महत्वाची बातमी आपण महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाची चर्चा पार पडलेली आहे। मागील कर्जमाफी योजनेमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी द्यावी अशी मागणी एका ज्येष्ठ मंत्र्यानं मंत्रिमंडळामध्ये केल्याची माहिती मिळतेय। कर्जमाफीसाठी जवळपास 14,000 कोटींची आवश्यकता आहे, मात्र मंत्रिमंडळामध्ये अद्याप या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकलेले होते। या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आलेली आहे, मात्र या मागणीवर कुठलाही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं राजू शेट्टींनी सरकारवर टीका केलेली आहे। हे सरकार नुसतं भूलथापा देतं, शासन निर्णय आल्याशिवाय काही खरं नाही असं राजू शेट्टी म्हणतायत। तर कर्जमाफी केली म्हणजे सरकार काही उपकार करत नाही, कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे असं राजू शेट्टी म्हणतायत। हे सरकार नुसतं भूलथापा देतंय, त्यामुळे त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय याच्यावर खरं तर त्यांचा अधिकारच आहे तो। त्या शेतकऱ्यांना त्यांना इतके दिवस बँकाने त्रास दिलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव असताना सुद्धा सरकारनं पैसे न पाठवल्यामुळं त्याच्यावर जप्त्या झालेल्या आहेत। त्या शेतकऱ्यांना त्याच्यावर दंडव्याज बसलेला आहे। तो शेतकरी एनपीएत गेलेला आहे, त्याचा सिबिल खराब झालेला आहे, त्याला कोणी दारात उभं केलं आणि सरकारच्या यादीत तरी त्याचं नाव आहे कर्जमाफीची, अशी अवस्था आहे। त्यामुळं ह्याची जबाबदारी घेऊन त्या बँकांना पहिल्यांदा त्याचा सिबिल दुरुस्त करायला सांगितलं पाहिजे आणि मुळामध्ये त्यांचा तो अधिकारच आहे, सरकार काय उपकार करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।